Good evening, dear student. Today we discussing about sonometer. The article number 6.8, page number 148. This sonometer, its construction, working, reading, calculation, something we studying more about in practical laboratory. In case there are two types of sonometer experiment, there we detail studying. Today we discussing here theoretically. In this figure shows here table. This is the table having four legs. On this table, here take a wooden box as like this box, this like box, rectangular box, and this box is hollow, and also this box is only having two or three holes. Here produce, see here one hole and here one hole. These here given two hole are the nose of this sonometer. From this two hole, this box, that means sonometer box or sound box, can be reference, म्हणजेच आपल्या नाकासारखं हवा आत घेतो बाहेर सोडतो असं ह्याचं कार्य आहे या दोन होलचं. Then this box having one end is hook. Here see this hook, and other end is here pulley, and there in distance between 1 meter long. The sonometer is 1 meter long. In this case, take a string or wire. Its one end is attached to hook and other end attached to hanger or a pulley. This is hanger. म्हणजे या सोनोमीटरच्या एका टोकाला एक हुक असतो आणि दुसऱ्या टोकाला एक घिरका पुल्ली असते आणि एक स्ट्रिंग घ्यायचं आणि त्या स्ट्रिंगचं फर्स्ट टोक इथे बांधा, दुसरं टोक एका हँगरला बांधा आणि ती स्ट्रिंग एक पुल्लीवरून पास होऊ द्या. अशा सिच्युएशनचं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. असंच आपण प्रॅक्टिकल हॉलमध्ये प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणार आहोत. इन केस हिअर slotted weight, each of weight having 5 kg, 500 gram, 1/2 kg इथे दिसत आहेत या ठिकाणी. असो, हे झालं कन्स्ट्रक्शन. आता वर्किंग कशी आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये आणखीन एक पॉईंट दाखवलेला आहे. दिस वायर इज ओव्हर ऑन अ नाईफ एज, टू नाईफ एज. इथे एक दिसतं, इथे एक दिसतं.
म्हणजे नाईफ एज असे दोन उभे केलेले असतात, त्यावरून ही वायर पास झालेली असते. हे फिगरमध्ये दिसतं. असो, आता वर्किंग. याच्या अगोदर आणखीन एक इथे या वायर सेगमेंटवर इथे जी नाईफ एज आहे या दोन्हीमध्ये या वायर सेगमेंटवर अ लाईट वेट ऑफ पेपर केप्ट इन ऑन एक छोटासा लाईट वेट कागदाचा तुकडा त्रिकोण करून त्या वायरवर लटकवलं जातं. या दोन नाईफ एजमधल्या वायर सेगमेंटवर ठेवलं जातं. अशा टाईपचं ही कन्स्ट्रक्शन आहे. देन नेक्स्ट थिंग, टेकिंग सम व्हेरिफिकेशन ऑफ लॉज. मग आता इथे काही लॉज बघायचे आहेत आपल्याला. ते लॉज बघताना आता इथे कॉमनली आपल्याला असं म्हणता येईल, व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग और वायर. आपल्याला एक माहिती आहे, वी नो अबाउट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2L इन रूट T/M. असं आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग स्टडी इन प्रिवियस आर्टिकल in case of vibrating string. Here also given L is the length of vibrating string, T is the tension applied on the string, and M is the mass per unit length, यानी कि linear density of the string. या अगोदर असंही आपण शिकलं, लॉज ऑफ सम लॉज ऑफ इन केस फर्स्ट लॉ म्हणजे लेंथ, लॉ ऑफ लेंथ. सेकंड लॉ मीन्स लॉ ऑफ टेन्शन. थर्ड लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ. तेच इथे आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. म्हणजे व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ज्यावेळेस इथं म्हणू व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग किंवा वायर, त्यावेळेस एलचा विचार करायचा आणि एनचा विचार करायचा, या दोघांचा विचार करायचा. आपण तिथे म्हणलेलं आहे एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ वेन टी अँड एम आर कॉन्स्टंट असं म्हणलेलं आहे. तेच इथे आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा सब आर्टिकल व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग म्हणजे लॉ ऑफ टेन्शन. मग त्यावेळेस आपण काय केलं, एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी असं केलेलं आहे पाठीमागं. तोच इथे व्हेरीफाय करून दाखवायचा आहे. बघूया आपण इथे, हे लक्षात ठेवा फॉर्म्युला त्यानुसार. In this case we given here number of tuning fork of frequency, that is N1, N2, N3 up to so on. Then now we determining in case length of vibrating string segment in between two knife edges. Consider N1 frequency, its vibrating length is L1. Take N2 frequency, its vibrating length is major L2, as similarly so. Then in this case the mass per unit length, that means linear density, and applied tension T are take suitable and constant. हे दोन गोष्टी सुटेबली काय करायचं, कॉन्स्टंट ठेवायचं. म्हणजे ही गोष्ट कॉन्स्टंट ठेवायचं आहे
आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवायचं. फ्रिक्वेन्सी आणि लेंथ काढायचं आपल्याला पहिल्या लॉमध्ये. अशा टाईपचं आपल्याला इथे डिस्कशन करायचं आहे. तर मग आता काय केलं, फर्स्टली वी टेक फर्स्ट ट्युनिंग फॉर्क, ज्याची फ्रिक्वेन्सी N1 आहे. मग काय करायचं, नाव टेक ट्युनिंग फॉर्क ऑफ फ्रिक्वेन्सी N1 अँड कोलिजन ऑन रबर पॅड. एका रबर पॅडवर, रबरावर त्याचा प्रॉंग आपटायचा. देन स्टार्ट व्हायब्रेटिंग ऑफ प्रॉंग. आणि आपटल्यानंतर त्याचा जो प्रॉंग आहे, एक बाजू आहे, ती बाजू व्हायब्रेट होते. देन धिस ट्युनिंग फॉर्क हेल्ड ऑन द surface of the sonometer here given. इथे दाखवलेला आहे here given. हा ट्युनिंग फॉर्क आहे वाय आकाराचा. त्याचे दोन जे वाय टोक आहेत वरचे, त्याला प्रॉंग म्हणायचं आहे. आणि एक टोक आपण एका रबर पॅडवर, रबरावर आपटतो. आपटल्यानंतर त्याचे व्हायब्रेशन इथे आतमध्ये सुरू होतात. आणि ही फ्रिक्वेन्सी किंवा ह्या ट्युनिंग फॉर्कचा हा खालचा भाग या सरफेसला टच करायचा आहे. सोनोमीटरच्या वरच्या म्हणजे रेक्टँग्युलर सरफेस जो असेल लाकडी बॉक्सचा, त्याच्यावर केप्ट करायचा आहे. देन ॲडजस्टिंग लेंथ ऑफ सेगमेंट, वायर सेगमेंट बाय नाईफ एज. मग एक नाईफ एजला मागं पुढं सरकवून ॲडजस्ट करायचं आहे. अप टू द लाईट वेट रायडर थ्रोन ऑफ. जोपर्यंत तो लाईट वेट पेपर थ्रोन ऑफ होतो, पडत नाही, तोपर्यंत त्याला ॲडजस्ट करायचं आहे. आणि ज्यावेळेस तो लाईट वेट पेपर त्या वायर सेगमेंटवरती ठेवलेला थ्रोन ऑफ होईल, पडेल, देर इज स्टॉप ॲडजस्टिंग द नाईफ एज अँड मेजर द डिस्टन्स इन बिटवीन टू नाईफ एज. कन्सिडर द फ्रिक्वेन्सी एज N1 असेल तर लेंथ कन्सिडर L1 असं कन्सिडर करा. देन टेक अनदर फ्रिक्वेन्सी, अनदर ट्युनिंग फॉर्क N2 and take same vibration on rubber pad and held on the surface of the sonometer and then adjust the knife edge up to the paper rider thrown off. Then measure the wire segment of length. Consider this L2. म्हणजे N2 फ्रिक्वेन्सी घेतली, त्याचं व्हायब्रेशन केलं आणि तो इथे व्हायब्रेट ट्युनिंग फॉर्क हेल्ड केलं, केप्ट केला ऑन द सरफेस. आणि तो रायडर ज्यावेळेस पडेल ती लेंथ घेतली. हे असं का होतं? इन दिस केस the frequency of the tuning fork, the vibration of the tuning fork, firstly given to the surface of the sonometer. So this sonometer is vibrate up and down. Sonometer upper surface is start to vibrate up and down. That time the air can be come in out by the two hole. या होलद्वारे जसं आपलं पोट नेहमी हलत असतं वर मध्ये बाहेर, मध्ये बाहेर, तसं इथे तो सरफेसवरचा वर खाली होत असताना
त्या सोनोमीटरच्या बॉक्समधली हवा आत बाहेर होत असते. जसे की आपण श्वास घेतो तसंच सोनोमीटरही श्वास घेतो आणि तो सरफेस ज्यावेळेस वर खाली असा व्हायब्रेट होतो, तेच व्हायब्रेशन नाईफ एज थ्रू त्या वायर सेगमेंटला मिळते आणि वायर सेगमेंटवर व्हायब्रेशन तयार होतात. जसे की एखादी सितार, वीणा यांची वायर आपण छेडल्यानंतर जसं व्हायब्रेट होऊन नंबर ऑफ लूप तयार होतात, जसं की क्रेस्ट, ट्रफ असे लूप तयार होतात, त्या वायरचे नोड अँटीनोड फॉर्म होतात. तसंच इथे या वायर सेगमेंटवर काय होते, इथे लूप तयार होतो, असा इथे दाखवलेला आहे या ठिकाणी लूप. मग ही लूप तयार झाल्यानंतर, ही एवढं व्हायब्रेशन झाल्यानंतर त्यावर ठेवलेला त्रिकोणी आकाराचा पेपर रायडर, पेपर हा लाईट वेट, तो थ्रोन ऑफ होतो. ते आपल्या डोळ्याला दिसत नाही आहे व्हायब्रेशन, पण तो पेपर रायडर पडलेला दिसतो. म्हणजे ते व्हायब्रेशन ट्युनिंग फॉर्कच्या व्हायब्रेशन इतके झालेले असतात पर सेकंद. म्हणून ट्युनिंग फॉर्कची जितकी फ्रिक्वेन्सी असेल तेवढीच फ्रिक्वेन्सी या वायर सेगमेंटला मिळते. दॅट मीन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क इज इक्वल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग लेंथ असं तयार होत असतो. तर असं नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत आपल्याला आणि त्या पद्धतीने आपण नंबर ऑफ लेंथ डिटरमाइन केलेलं आहे. व्हेन द मास पर युनिट लेंथ अँड टेन्शन आर कॉन्स्टंट, ज्या वेळेस ह्या 2-3 गोष्टी कॉन्स्टंट ठेवलं त्यावेळेस आपल्याला हे सॅटिस्फाईड होतं. तर इथे काय म्हणले पहा, तेच मी सांगतोय. नाव टेक फर्स्ट ट्युनिंग फॉर्क N1, cola round rubber pad, then start vibrating tuning fork. This vibrating tuning fork held on the sonometer, then the wire segment between knife edge bridges start to vibrate. Then adjust the knife edge. Then one stage is come. कोणता स्टेज कम होतो की त्यावेळेस ते रायडर थ्रोन ऑफ होतो आणि ती वायर सेगमेंट आपण मेजरमेंट करायची. तर ते अशा प्रकारे आपण मेजरमेंट केलेलं आहे. पहिला लेंथ L1 काढली, त्याच्यानंतर L2 काढली, L3 काढली, L4 काढलं, रिस्पेक्टिव्हली फ्रिक्वेन्सी N1, N2, N3 याद्वारे. मग बाय लॉ ऑफ लेंथच्या नुसार आपल्याला असं सांगता येईल N1 L1 इक्वल टू N2 L2 इक्वल टू N3 L3. दीज आर द प्रोडक्ट इज कॉन्स्टंट. कधी होईल हे कॉन्स्टंट? NL इज कॉन्स्टंट कधी होईल? when T and M are constant. That means we can say that the frequency is inversely proportional to the vibrating length of the wire segment when T and M are constant. अशा टाईपचं. Then now taking another law is second law, and second law is what? Law of tension. Same way here taking changing tension and frequency, and also taking suitable wire, length of wire, व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ वायर आणि सुटेबल वायर हे घेतलं, ज्याचा सुटेबल वायर म्हणजेच मास पर युनिट लेंथ इज कॉन्स्टंट. दॅट मीन्स हिअर M अँड व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ वायर इज कॉन्स्टंट. मग चेंजिंग काय? टेन्शन अँड फ्रिक्वेन्सी. मग सेम वे फर्स्ट टेन्शन
T1 असेल अप्लाय केलेला लोड, त्यावेळेस फ्रिक्वेन्सी N1. T2 अप्लाय केला असेल त्यावेळेसची फ्रिक्वेन्सी N2. सेम वे. Then we can observe that in this case N1 by under root T1, N2 by under root T2. Same way it is the constant. हे आपल्याला कॉन्स्टंट मिळेल. व्हेन काय कॉन्स्टंट पाहिजे, अट काय आहे, या ठिकाणची अट आहे सुटेबल वायर ऑफ स्मॉल एम अँड सुटेबल व्हायब्रेटिंग लेंथ आर कॉन्स्टंट. अशा टाईपचं इथे आपल्याला कॉन्स्टंट मिळाल्यानंतर हे व्हेरिफिकेशन ऑफ सेकंडला होऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी सांगितलेलं आहे सेकंड लॉ इज व्हेरीफाईड. नेक्स्ट थिंग, व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. मग थर्ड लॉ कोण आहे आपल्याला माहिती आहे. थर्ड लॉ कोणाला म्हणायचं? थर्ड लॉ इथे आपण आत्ता बघितलं होतं 1/2L. L म्हणले की फर्स्ट लॉ, देन T म्हणलं की सेकंड लॉ, आणि इथे M म्हणले की हा थर्ड लॉ. म्हणजे या दोघांमधलं रिलेशन याला थर्ड लॉ म्हणायचं. पुन्हामधलं मग कसं रिलेशन आहे, इथे यांचं रिलेशन कसं आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ. असं रिलेशन आपल्याला माहिती आहे. मग तोच रिलेशन इथे त्या दोघांमधला घ्यायचं आहे. मग ते घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ते घेण्यासाठी आपल्याला 1 2 3 असे म्हणजे 2 3 4 असे स्ट्रिंग घ्यावं लागेल. इथे 2 घेतलेले आहेत. L1 व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ फर्स्ट वायर, L2 व्हायब्रेटिंग ऑफ लेंथ ऑफ सेकंड वायर. म्हणजे वेगळी वायर चेंज करावं लागेल, सोनोमीटरची वायर काढावी लागेल आणि हे प्रॅक्टिकल करावे लागेल. अशा टाईपचं इथे हे केल्यानंतर हे लॉ सॅटिस्फाईज होतो. काय म्हणले, इन धिस केस टेक सुटेबल, पहिलं काय घेतलं सुटेबल, अप्लाइड टेन्शन T अँड देन कॉन्स्टंट, देन टेक ऑल्सो लेंथ ऑफ वायर अँड केप्ट कॉन्स्टंट. मग आता पहिली लेंथ असेल दुसरी लेंथ असेल सुटेबल घेऊन कॉन्स्टंट करायचं आहे. देन नाव टेक इन दिस केस लिनियर डेन्सिटी, पहिल्या वायरची M1 असेल दुसऱ्या वायरची M2 असेल, 2 वायरी घेतल्या असतील तर, 3 घेतल्या तर M3 असेल, अप टू डिफरंट वायर्स मेड टू व्हायब्रेट युनिसन विथ गिवन ट्युनिंग फॉर्क. दिलेल्या ट्युनिंग फॉर्कशी ते काढायचं आहे. असो तर इन केस वी गेट लेंथ आणि रिलेशन लेंथ आणि मास पर युनिट लेंथ यांच्याशी रिलेशन आहे. मग यांचा रिलेशन आपल्याला असा मिळतो आहे हिअर गिवन L1 इंटू रूट M1 इक्वल टू L2 इन रूट M2. It is the constant. And also here we know in this case N is inversely proportional to L according to first law. हे कोणामुळं, फर्स्ट लॉमुळं. Then in this case as similarly this frequency is inversely proportional to the linear density किंवा mass per unit length small m when T and L are constant. Hence here we discuss the sonometer construction and their 3 laws: law of length, law of tension and law of mass per unit length, first, second, third. Then next period we discussing about bit formation. Now here we stopping.